विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? आपण आता आपल्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे असं मला विश्वास आहे. आज आपण पाहणार आहोत त्याच्यातलीच पुढची कडी, यूपीएससी पूर्व परीक्षेचं स्वरूप. यूपीएससी परीक्षेसाठी पात्रतेच्या अटी, जसं की वयाची अट, अटेम्प्ट्स किती असतात, त्यानंतर शैक्षणिक पात्रता काय असावी, कोणत्या माध्यमातून परीक्षा दिली जावी, या सर्वांबद्दल आपण माहिती घेणार आहोत. ती पूर्ण झाल्यानंतर आपण यूपीएससीच्या पूर्व परीक्षेचा दोन्ही पेपर जे आहेत, GS1 आणि GS2 यांचा सविस्तर अभ्यासक्रम आणि पूर्व परीक्षेसाठीचे जे पुस्तकं आहेत त्यांची आपण यादी पाहणार आहोत, संदर्भ साहित्यांची. हे सर्व पाहून झाल्यावर शेवटी आपण पूर्व परीक्षा क्वालिफाय होण्यासाठी जे महत्वाचे मुद्दे आहेत त्यांच्यावर चर्चा करणार आहोत. तर चला तर आपण पाहूया याबद्दल सविस्तर माहिती. यूपीएससी म्हणजेच युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन, ज्याला आपण केंद्रीय लोकसेवा आयोग किंवा संघ लोकसेवा आयोग असं म्हणत असतो. ही जी परीक्षा आयोग आहे हे एकूण वेगवेगळ्या 25 परीक्षा घेत असतं भारतातील वेगवेगळ्या पदांसाठी. त्यातूनच एक परीक्षा असते सिव्हिल सर्व्हिसेस एक्झाम, जे आपण लोकसेवा परीक्षा म्हणत असतो. या परीक्षेतनं IAS, IPS आणि IFS ही ऑल इंडिया सर्व्हिसेस आणि इतर 24 जे आहेत त्या ग्रुप ए आणि ग्रुप बी च्या सेंट्रल सर्व्हिसेस यांच्यासाठी ही यूपीएससी परीक्षा घेत असते. या परीक्षेसाठी जी पात्रता आहे याच्यामध्ये पहिली पात्रता म्हणजेच उमेदवार जो आहे तो भारतीय असावा, भारतीय नागरिक असावा. दुसरं शैक्षणिक पात्रता त्याची पदवी असावी. कोणत्याही क्षेत्रामध्ये पदवी असली तरी चालतं. मुक्त विद्यापीठचा उमेदवार जसं माझ्यासारखा तो सुद्धा चालू शकतो याच्यामध्ये. डिस्टन्स एज्युकेशन मधून जरी डिग्री मिळालेली असली तरी सुद्धा ती सुद्धा चालेल. फिजिकल स्टँडर्ड बद्दल जास्त अटी शर्ती नाहीत, परंतु IPS पदासाठी किंवा रेल्वे प्रोटेक्शन फोर्स मध्ये असिस्टंट कमांडंट म्हणून जे पद आहे त्यासाठी काही उंची, त्यानंतर आयसाईट आणि चेस्ट याच्या अटी शर्ती आहेत. याच्यामध्ये हाईटच्या संदर्भामध्ये पुरुषाला 165 सेंटीमीटर उंचीची अपेक्षा आहे आणि महिलेसाठी 150 सेंटीमीटर. पहाडी पुरुष असेल किंवा एसटी कॅटेगरीचा भारतातील कुठलाही पुरुष असेल, नागरिक असेल, त्याला 160 सेंटीमीटर उंची असली तरी तो IPS साठी पात्र होईल. आणि त्याचबरोबर पहाडी महिला असेल म्हणजे आणि एसटी कॅटेगरीची जर महिला असेल तिला 145 सेंटीमीटर जर तिची उंची असली तरी ती पात्र होईल. आयसाईटच्या संदर्भामध्ये IPS साठी विशेष अट आहे. 6x6 किंवा 6x9 असं त्याचा चष्मा हे नंबर पाहिजे चष्म्याचा. एज लिमिट मध्ये ओपन कॅटेगरीचा विद्यार्थीचं मिनिमम वय किमान वय 21 वर्ष पूर्ण झालेलं असावं. तो 32व्या वर्षापर्यंत परीक्षेला बसू शकतो. ओबीसी जर असेल तर तो 21 पासून 35 वर्षापर्यंत म्हणजेच 3 वर्षाचे त्याचा एज रिलॅक्सेशन आहे. एसटी आणि SC कॅटेगरीचे विद्यार्थी किमान 21 ते 37 वर्षापर्यंत परीक्षेला बसू शकतात. अटेम्प्टच्या संदर्भामध्ये ओपन कॅटेगरीचा विद्यार्थी 6 अटेम्प्ट्स त्याच्या पूर्ण परीक्षेच्या काळामध्ये देऊ शकतो वयाच्या अटी बरोबरच. त्याचबरोबर ओबीसीचा विद्यार्थी 9 वेळेस परीक्षेला बसू शकतो आणि ST आणि SC कॅटेगरीच्या विद्यार्थ्याला अटेम्प्टची अट नाही. तर अटेम्प्ट कसा काउंट होतो? पूर्व परीक्षेचा कुठलाही एक पेपर जरी आपण पेपरसाठी ऍपर जरी झालो तरी आपण आपला अटेम्प्ट काउंट होत असतो. नुसता अर्ज भरला आणि परीक्षेला बसलो नाही तर तो काउंट होत नाही अटेम्प्ट मध्ये. त्यासाठी प्रत्यक्ष परीक्षेला हजेरी लावणं गरजेचं असतं. त्याचबरोबर फी आहे. पुरुषांसाठी ओपन कॅटेगरी आणि ओबीसी कॅटेगरीच्या पुरुषांसाठी 100 रुपये परीक्षा शुल्क आहे. त्यानंतर ST, SC आणि इतर सर्व कॅटेगरीच्या ज्या महिला आहेत त्यांना परीक्षा शुल्क लागत नाही. परीक्षेसाठी माध्यम कोणतं असावं? याच्यात सहसा इंग्रजी आणि हिंदी माध्यमातून विद्यार्थी परीक्षा देत असतात. तरी सुद्धा या परीक्षेला ज्या भारतीय संविधानातील शेड्यूल 8 मधल्या एकूण ज्या 22 भाषा आहेत त्याच्यापैकी कुठल्याही माध्यमातून परीक्षा दिली जाऊ शकते. तसंच महाराष्ट्रातील विद्यार्थी आहे तो मराठीतनं परीक्षा देऊ शकतो. म्हणून आपण मराठीतनं जर परीक्षेची तयारी करत असाल तर काही अडचण नाही, आपण परीक्षेसाठी पात्र होऊ शकतात. परीक्षेचं स्वरूप आपण पूर्व परीक्षे संदर्भामध्ये आपण थोडं बघूया या स्लाइड मध्ये. GS1 साठी आणि GS2 साठी MCQ प्रश्न असतात. GS1 मध्ये 200 गुणांसाठी, GS2 मध्ये सुद्धा 200 गुणांसाठी प्रश्न असतात. दोघांसाठी 2 तासाची वेळ असते. परंतु GS1 चे जे गुण असतात त्याच्यावरनं आपलं मुख्य परीक्षेसाठी जे मेरिट आहे ते लक्षात येत असतं. आणि GS2 मध्ये फक्त क्वालिफाईंग पेपर आहे. म्हणजेच आपल्याला सेस्टॅट म्हणून जो पेपर ओळखला जातो याच्यामध्ये एकूण 200 गुणांपैकी 33% म्हणजे 66 गुण आपले बरोबर असणं गरजेचं आहे. म्हणजेच
मिळणं गरजेचं आहे. म्हणजेच एमसीक्यू मध्ये आपल्याला 80 पैकी 27 प्रश्नांची अचूक उत्तरं देणं गरजेचं आहे. याच्यामध्ये सेस्टॅटचा पेपर तपासल्यानंतर त्याच्यात जो क्वालिफाय होत असतो त्याचा GS1 चा पेपर तपासला जातो. पूर्व परीक्षा जी आहे ती स्क्रीनिंग टेस्ट असते. जे मुख्य परीक्षेसाठी पात्र विद्यार्थ्यांना निवडण्यासाठी ती केवळ स्क्रीनिंग टेस्ट असते. बेसिक आणि करंट याच्यावर आधारित ती परीक्षा असते. याच्यामध्ये दोन्ही जे पेपर आहेत सेस्टॅट आणि GS1 दोघं पेपरांमध्ये निगेटिव्ह मार्क्स सिस्टम आहे. जर तुम्ही प्रश्न सोडवलेल्यापैकी एक प्रश्न जर तुम्ही चुकलात तर 0.33 मार्क्स तुमचे मायनस होतील. याचा अर्थ 3 प्रश्न जर तुम्ही चुकलात तर एक प्रश्न मायनस झाला. म्हणजेच जर तुम्ही 6 गुणांसाठी जर प्रश्न सोडवले तर 2 गुण तुमचे मायनस होतील. या पद्धतीने ते 33% क्रायटेरिया आहे. आणि प्रश्नपत्रिका हिंदी आणि इंग्रजी या दोन्ही माध्यमातून पूर्व परीक्षेसाठी असते. आता आपण जनरल स्टडीज 1 चा जो सिलेबस आहे त्याच्यावर सविस्तर चर्चा करू. करंट इव्हेंट हा एक पहिला टॉपिक आहे. याच्यामध्ये नॅशनल आणि इंटरनॅशनल इम्पॉर्टन्सचे करंट इव्हेंट बद्दल प्रश्न असतात. नॅशनल आणि इंटरनॅशनल इम्पॉर्टन्स कोणत्या गोष्टींना द्यायचं हे की राज्य शासन, केंद्र शासन, त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय जे शासकीय आणि अशासकीय संस्था आहेत त्यांच्या ज्या वेगवेगळ्या घटना आहेत, विविध घटना प्रसंग आहेत किंवा पदं आहेत, त्याच्यावर नेमणुकी आहेत, या गोष्टींकडे आपण फोकस करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर क्रीडा क्षेत्र असेल किंवा सांस्कृतिक क्षेत्र असेल, साहित्य क्षेत्र असेल, कला क्षेत्र असेल, या गोष्टींकडे सुद्धा आपल्याला बघणं गरजेचं आहे. दुसरा हिस्ट्रीमध्ये 2 पार्ट आहेत. हिस्ट्री ऑफ इंडिया अँड इंडियन नॅशनल मुवमेंट. हिस्ट्री ऑफ इंडियासाठी आपल्याला प्राचीन भारतापासून तर आधुनिक भारतापर्यंत संपूर्ण भारताचा इतिहास आपल्याला अभ्यासायचा असतो. याच्यामध्ये सांस्कृतिक इतिहासावर विशेष भर दिली जाते. संस्कृतमध्ये आर्ट, कल्चर आणि आर्किटेक्चर याच्यावर फोकस केला जात असतो पूर्वमध्ये सुद्धा. आणि इंडियन नॅशनल मुवमेंट मध्ये आपल्याला भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा काळ जो आहे त्याच्यावर अभ्यास करावा लागतो 1857 पासून 1947 पर्यंत. तिसरा विषय आहे जिओग्राफी. जिओग्राफीमध्ये सुद्धा इंडियन आणि वर्ल्ड जिओग्राफी हे दोन्ही घटक आहेत. आणि या दोघा घटकांमध्ये आपल्याला फिजिकल जिओग्राफी, सोशल जिओग्राफी आणि इकॉनॉमिक जिओग्राफी असं इंडियाचे सुद्धा आणि वर्ल्डचे सुद्धा बघायचे आहेत. म्हणजे इंडियन फिजिकल जिओग्राफी, इंडियन सोशल जिओग्राफी, इंडियन इकॉनॉमिक जिओग्राफी हे 3 इंडियाचे जिओग्राफी झाले. वर्ल्ड साठी सुद्धा वर्ल्ड फिजिकल जिओग्राफी, वर्ल्ड सोशल जिओग्राफी आणि वर्ल्ड इकॉनॉमिक जिओग्राफी असे हे 3 वेगळे जिओग्राफी झाले. म्हणजे जिओग्राफीमध्ये फक्त फिजिकल जिओग्राफीची तयारी न करता सोशल आणि इकॉनॉमिक जिओग्राफीकडे सुद्धा आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे. म्हणून अभ्यासक्रमाचं व्यवस्थित विश्लेषण हे महत्वाचं एक UPSCच्या परीक्षेच्या तयारीमध्ये घटक असतो. त्यानंतर चौथा पेपर आहे पॉलिटी. आपण याला इंडियन पॉलिटी अँड गव्हर्नन्स. UPSCचा जसा अभ्यासक्रम आहे तोच मी इथं लिहिलेला आहे, डिक्टेट केलेला आहे. इंडियन पॉलिटी अँड गव्हर्नन्स मध्ये आपल्याला भारतीय संविधानाबद्दल सविस्तर अभ्यास करायचा असतो. भारतीय संविधानाच्या निर्मितीपासून तर आतापर्यंत ज्या वेगवेगळ्या घटना दुरुस्ती आहेत तिथपर्यंत आपल्याला त्याची तयारी करायची लागते. नंतर पॉलिटिकल सिस्टम म्हणजे भारतीय राज्य व्यवस्था, म्हणजेच केंद्र सरकार कसं चालतं, पार्लमेंट कसं चालतं आणि कोर्ट ज्युडिशियरी कशी चालते, राज्य शासन कसं चालतं, ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला अभ्यास करावा लागतो. पंचायत राजचा आपल्याला सविस्तर अभ्यास करावा लागतो. पब्लिक पॉलिसी म्हणजेच नागरी धोरण, वेगवेगळ्या विकासासाठी ज्या पॉलिसी ठरवल्या जातात त्यांचा अभ्यास करावा लागतो. आणि राईट इश्यूज म्हणजेच नागरिकांसाठी दिलेले जे अधिकार आहेत, जसं की माहिती अधिकार असेल किंवा शिक्षणाचा अधिकार असेल, असे वेगवेगळे अधिकार जे आहेत त्यांचा आपल्याला सविस्तर अभ्यास करावा लागतो. 5वा घटक आहे इकॉनॉमिक्स. इकॉनॉमिक्स मध्ये फक्त इकॉनॉमिक्स एवढंच ऍड नसून त्याच्यासोबत सोशल डेव्हलपमेंट सुद्धा आहे. इकॉनॉमिक मध्ये जे इकॉनॉमिकचे जे बेसिक कन्सेप्ट आहेत आणि त्याचा व्यवहारामध्ये कसं वापर होतो, जसं की इन्फ्लेशन रेट असेल किंवा जसं रेपो रेट आहे किंवा यासारख्या ज्या गोष्टी आहेत त्यांचा अभ्यास केल्यानंतर संपूर्ण कन्सेप्ट जे आहेत त्या कन्सेप्टला प्रॅक्टिकली मार्केटमध्ये यूज करून त्याचे परिणाम काय होतात इथपर्यंत आपल्याला तर पूर्ण सायकल समजून घ्यावी लागते. आणि सोशल डेव्हलपमेंट मध्ये सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणजे सातत्यपूर्ण विकास, पॉवर्टी मध्ये आपल्याला पॉवर्टी नष्ट करण्यासाठी कोणकोणते उपाय केले जात आहेत, त्याची कारणं काय आहेत, असं सगळं आपल्याला सविस्तर बघावं लागतं. पॉवर्टी इल्युमिनेशन साठी वेगवेगळे जे आयोग आहेत त्यांचे शिफारशी काय काय आहेत, ते पॉवर्टी मोजमाप कशी केली जाते, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघाव्या लागतात. इन्क्लुजन म्हणजे सार्वत्रिक विकास, म्हणजे सर्वांना सामावून घेणारा विकास, याच्यावर सुद्धा स्पेशली आपल्याला फोकस करावा लागतो. सस्टेनेबल डेव्हलपमेंट आणि इन्क्लुजन जे आहेत ह्या नवीन कन्सेप्ट आहेत या 21व्या शतकाच्या,
त्या आपल्याला सविस्तर समजून घ्याव्या लागतील. डेमोग्राफिक म्हणजे लोकसंख्याशास्त्र आणि सोशल सेक्टर इनिशिएटिव्ह म्हणजे सामाजिक क्षेत्रातील शासनाने किंवा जे नीतिनिर्देशक तत्व आहेत त्यांचा आधार घेऊन ट्रान्सपोर्टेशन असेल किंवा इलेक्ट्रिसिटी असेल, पाण्याची व्यवस्था असेल, आरोग्य असेल, शिक्षण असेल, याच्यामध्ये शासनाकडनं कोणकोणत्या प्रकारची विकासाची योजना राबवल्या जातात याच्यावर आपल्याला सविस्तर बघावं लागतं. 6वा घटक आहे जनरल इश्यूज ऑन इन्व्हायरमेंट इकॉलॉजी. इन्व्हायरमेंटल इकॉलॉजी म्हणजेच इन्व्हायरमेंट मध्ये आपल्याला 3 घटक आहेत. एक इन्व्हायरमेंटल इकॉलॉजी, दुसरं बायोडायव्हर्सिटी आणि तिसरं क्लायमेट चेंज. या तिन्ही घटकांना आपल्याला या लेवल पर्यंत अभ्यास करायचे की ते स्पेशल विषयासारखी त्याची तयारी करायची नाही. युपीएससी काय म्हणते, दॅट डू नॉट रिक्वायर सब्जेक्ट स्पेशलायझेशन. म्हणजेच इन्व्हायरमेंटल इकॉलॉजी, बायोडायव्हर्सिटी आणि क्लायमेट चेंजचा आपल्याला पीएचडी सारखं किंवा सखोल अभ्यास करायचा नाही. तर एनसीईआरटीच्या पुस्तकांमध्ये, पाठ्यपुस्तकांमध्ये जे त्यांच्याबद्दल बेसिक दिलेले ते आणि चालू घडामोडी जे आहेत त्यांच्यामध्ये आपल्याला या विषयावर जशी जशी माहिती मिळेल त्यांचा आपल्याला बेस पर्यंत जाऊन त्यांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. 7वा विषय आहे जनरल सायन्स. जनरल सायन्स म्हणजे सामान्य विज्ञान. याच्यामध्ये 7वी ते 10वीचं आपल्याला सामान्य विज्ञान बघायचं आहे आणि आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये विज्ञानाशी संबंधित ज्या घडामोडी आहेत त्यांचा आपल्या प्रत्यक्ष आयुष्यामध्ये कसा वापर होत असतो ते बघायचं आहे. आणि चालू घडामोडीमध्ये विज्ञानावर जे कॉम्प्युटर असेल, इंटरनेट असेल, मोबाईल असेल, याच्याशी रिलेटेड जे नवीन नवीन संशोधन होत आहेत, त्याचे वापर होत आहेत, त्यांच्यावर आपल्याला फोकस करावं लागेल. नंतर दुसरा पेपर आहे जनरल स्टडीज म्हणजे सेस्टॅट. याच्यामध्ये सुद्धा 6 घटक आहेत. एक आहे कॉम्प्रेहेन्शन, दुसरं इंटरपर्सनल स्किल इन्क्लुडिंग कम्युनिकेशन स्किल, 3 लॉजिकल रिझनिंग अँड एनालिटिकल ॲबिलिटी, 4 डिसिजन मेकिंग अँड प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, 5 जनरल मेंटल ॲबिलिटी, 6वा बेसिक न्यूमर्सी. याच्यामध्ये क्लास 10 लेवलचेच आपल्याला अभ्यास करायचा आहे बेसिक न्यूमर्सी मध्ये सुद्धा. याचं मी तुम्हाला थोडंसं मराठीचं भाषांतर सांगितलं की थोडं लक्षात येईल. आकलन. आकलन म्हणजे उतार्यावरील प्रश्न. एक आपल्या समोर उतारा दिलेला असेल तो वाचून घ्यायचा आणि तो आपल्याला आकलन करायचं आणि त्याच्यावर आधारित प्रश्नांची उत्तर आपल्याला द्यायचे. परस्पर कौशल्य आणि संभाषण कौशल्य म्हणजेच एकमेकांसोबत कसे व्यवहार ठेवावे, संभाषण कसं करावं याच्यावर आपल्याला थोडं बघावं लागेल. तर्कसंगत तर्क म्हणजेच आपण तर्कशक्तीचा कसा वापर करतो, विश्लेषणात्मक क्षमता कशी डेव्हलप करतो याच्यावर आपल्याला बघावं लागेल. निर्णय घेणे आणि समस्या समोर. एखादी रिअल टाइम एखादी समस्या आपल्यावर अचानक आली, त्या ठिकाणी आपण योग्य निर्णय कसा घ्यायचा, सारासार विचार कसा करायचा, त्या समस्येचं असं निराकरण करायचं की ज्याच्यामुळे कोणत्याही इतर समस्या निर्माण होणार नाही. ही डिसिजन मेकिंग क्षमता आपल्यामध्ये निर्माण होणं गरजेचं आहे. त्यासाठी रिअल टाइम बेस्डचे तिथं प्रश्न असतात 7 ते 8, ते आपल्याला बघायचे. सामान्य मानसिक क्षमता म्हणजे बुद्धिमापन चाचणी, ज्याच्यामध्ये आपल्याला कोडे किंवा इतर वय चार्ट वगैरे दिलेले असतात त्याचं आपण बघायचं. असं मूलभूत संख्यामध्ये जे अंकगणितशी संबंधित जे प्रश्न आहेत ते विचारलेले असतात. यांचा आपण व्यवस्थित सराव केला तर या सगळ्या विषयावर आपल्याला बऱ्यापैकी नियंत्रण मिळवता येतं. आता आपण संदर्भ साहित्यांची माहिती बघूया. संदर्भ साहित्यांच्या संदर्भामध्ये मी जी पुस्तकांची माहिती तुम्हाला देत आहे त्या पुस्तकांना जर तुम्हाला मार्केटमध्ये उपलब्ध झाले तर चांगली गोष्ट आहे. जर नाही उपलब्ध झाले तर मी त्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांची जी लिंक आहे ती शेअर करणार आहे. मग त्या लिंकद्वारे तुम्ही ऑनलाईन सुद्धा ती पुस्तकं मागवू शकता. सगळ्यात पहिलं आहे की तुम्ही युपीएससीची तयारी करण्यापूर्वी 6वी ते 12वीची एनसीईआरटीची जी पुस्तकं आहेत अभ्यासक्रमामध्ये दिलेल्या विषयानुसार ती व्यवस्थित करून घ्या. ती पूर्ण झाल्यानंतरच तुम्ही रेफरन्स बुकला हात लावा. हिस्ट्रीसाठी एल बाशम, सीसीआरटीच्या नोट्स, आर एस शर्मा यांचं जे पुस्तक आहे प्राचीन भारताचा इतिहास, हा व्यवस्थित बघा. याच्यापैकी कुठलंही एक मटेरियल तुम्हाला व्यवस्थित सापडलं ते आणि एनसीईआरटी पुस्तक जरी व्यवस्थित केलं तरी तुम्हाला बऱ्यापैकी अभ्यासावर त्या विषयावर तुमचं नियंत्रण मिळेल. मेडिवल हिस्ट्रीमध्ये सतीशचंद्र आहे. एनसीईआरटी सोबत सतीशचंद्र व्यवस्थित करा. त्याच्यात सुद्धा सांस्कृतिक इतिहास जो आहे त्याच्यावर फोकस करा. मॉडर्न इंडिया अँड इंडियन नॅशनल मुवमेंट याच्यामध्ये समाधान महाजन यांचं एक पुस्तक आहे मराठीमधनं, युनिक प्रकाशनाचं. ते एक चांगलं पुस्तक आहे, व्यवस्थित विश्लेषण करून ते पुस्तक आहे. त्यानंतर बिपिन चंद्राचं मॉडर्न इंडियावरचं पण पुस्तक आहे, इंडियन नॅशनल मुवमेंटवरचं पण पुस्तक आहे. आणि राजीव वहेचं हिंदी आणि इंग्रजीमध्ये इतिहास म्हणून जे आहे स्पेक्ट्रम पब्लिकेशनचं ते एक पुस्तक आहे. तर हे पुस्तकं तुम्ही यूज करू शकता. जिओग्राफीसाठी एनसीईआरटी 6वी ते 12वीची पुस्तकं आहेत, त्याच्याने बऱ्यापैकी कव्हर होतं. परंतु अजून आपल्याला काही डाऊट असतात. ह्युमन जिओग्राफी आहे किंवा वर्ल्ड इकॉनॉमी आहे,
ती जर कव्हर होत नाही असं दिसत असेल तर जीसी लिऑंग म्हणून जे आहे सर्टिफिकेट ऑन फिजिकल जिओग्राफी हे इंग्रजीमध्ये पुस्तक आहे. हे जरी तुम्ही रेफर केलं तरी जिओग्राफी तुमच्या पूर्व परीक्षेसाठी कव्हर होईल. पॉलिटीसाठी एम लक्ष्मीकांत सफिशियंट आहे, हिंदीमध्ये आहे हे. त्याचं मराठी भाषांतर सुद्धा तुम्हाला भगीरथ प्रकाशनाचं जे रंजन कोळंबे सरांचं पुस्तक आहे ते वाचलं तरी तुमचे कव्हर होऊन जाईल. त्यानंतर इकॉनॉमिक्ससाठी एनसीईआरटी 11वी-12वी म्हणजे सरासरी 9वी पासून जर तुम्ही कव्हर केलं इकॉनॉमी तर त्याचं बेस पण तयार होईल आणि संपूर्ण विषय त्याचा कव्हर होऊन जाईल. आणि रमेश सिंगचं एक पुस्तक आहे ते महत्वाचं आहे. आणि ह्या दोघांमध्ये जर तुमचे अजून कन्सेप्ट क्लिअर होत नसतील तर mrunal.org या ब्लॉगवर जाऊन मृणालचे व्हिडिओ जे आहेत इकॉनॉमिकवरचे ते तुम्ही नक्की पाहून त्या प्रत्येक कन्सेप्ट क्लिअर करून घेतील आणि इकॉनॉमी तुमच्यासाठी थोडा सोपा वाटायला लागेल. एन्व्हायरमेंटसाठी इंग्रजीमध्ये शंकर आयेसच्या नोट्स आहेत, बुकलेट आहे. नाहीतर हिंदीमध्ये तुम्हाला अरिहंत पब्लिकेशनचं एन्व्हायरमेंटचं पुस्तक मिळून जाईल, परिस्थितिकी और पर्यावरण. नाहीतर युनिक पब्लिकेशनचं मराठीमध्ये तुम्हाला पुस्तक मिळू शकतं. सायन्ससाठी 7वी ते 10वीचं एनसीईआरटीचं पुस्तक यूज करा. त्यानंतर चालू घडामोडींवरचे जे सायन्स आहे त्याच्यावर फोकस करा. चालू घडामोडीसाठी विजन आयसच्या नोट्स मी रिकमेंड करेल, त्या जर मिळाल्या तर खूप उत्तम. बाकी मार्केटमध्ये भरपूर अजून आहेत. तुम्हाला युनिक बुलेटिन आहे किंवा पृथ्वी प्रदक्षिणा आहे, अजून करंट मासिक आहे, ते पण तुम्ही यूज केले तरी चालतं. क्रॉनिकलचं एक मासिक आहे जे चांगलं आहे ते पण. आणि न्यूजपेपर तुम्ही रेग्युलर वाचायची सवय लावा. टीव्ही, डीडी न्यूज याच्यावरच्या बातम्या, लोकसभा, राज्यसभा टीव्ही ज्या चालतात याच्यावरचे सुद्धा काही महत्त्वाचे उपक्रम चालू असतात, त्याच्यावर फोकस करा. सिस्टॅटसाठी हिंदी मीडियममध्ये आणि इंग्लिश मीडियममध्ये अरिहंत पब्लिकेशनची पुस्तकं आहेत. ते जरी तुम्ही पाहिलं तरी तुम्हाला त्याच्यातनं ते सराव केला तर सीसॅट तुम्ही कव्हर करू शकता. महत्त्वाच्या टिप्स, सगळ्यात पहिले अभ्यासाला सुरू करण्याआधी तुम्ही बेसिक पुस्तकं नक्कीच वापरा, जसं की एनसीईआरटीची पुस्तकं. त्यांचा अभ्यास त्यांना व्यवस्थित समजून घ्या, आकलन करून घ्या, कॉन्सेप्ट क्लिअर करून घ्या. त्यानंतरच तुम्ही रेफरन्स बुकला हात लावा. मागच्या 5 वर्षाची प्रश्नपत्रिकांचं एनालिसिस होणं गरजेचं आहे, म्हणजे तुम्हाला प्रश्नांचं स्वरूप, अभ्यासक्रम या गोष्टी क्लिअर होतील. आणि अभ्यासक्रम जो आहे ते वारंवार तुम्ही बघत राहा. तुम्हाला एखादा घटक सुटला तर नाही ना, हे तुम्हाला नेहमी लक्षात राहील मग. आणि सिलेबसनुसार अभ्यास करायचा. पुस्तक हातात धरून एका बाजूने वाचायला सुरुवात नाही करायची. तर सिलेबसमध्ये जो दिलेला घटक आहे तो आपला कव्हर झाला की नाही ते बघत राहायचं आणि सिलेबसनुसार सुरू करायचा अभ्यास. कुठेही सुरू नाही करायचं, नियोजन करूनच अभ्यास करायचं. आणि सिस्टॅट जो विषय आहे GS2 याला दररोज 3 तास कमीत कमी किंवा 33% जो तुमचा वेळ, कारण परीक्षेमध्ये त्याला क्वालिफाईंग 33% आहे, तो क्वालिफाय झाल्याशिवाय तुमचं GS1ला काही महत्व नाही. म्हणून या विषयाकडे दुर्लक्ष करू नका. याच्यावर सुद्धा 33% वेळ द्या किंवा 3 तास डेली द्या. जर तुम्ही जास्त त्याच्यामध्ये परफेक्ट असाल कमीत कमी 1 ते 1.5 तास तरी द्यायला पाहिजे. त्यानंतर तुमचा अभ्यास व्यवस्थित झाला, रिवाईज झाला तर तुम्ही मॉक टेस्टकडे लक्ष द्या. जास्तीत जास्त मॉक टेस्ट आणि MCQ सोडवायचा प्रयत्न करा मागच्या वर्षाच्या प्रश्नपत्रिका बघून आणि सर्व प्रश्नपत्रिकांवर फोकस करायचा. तुम्हाला करंट इव्हेंट आणि न्यूज याच्याकडे दुर्लक्ष नाही करायचं. विद्यार्थी काय करतात की बेसिक आणि रेफरन्स बुक वाचण्यामध्ये करंटकडे लक्ष देत नाहीत, त्याच्यामुळे त्या विषयावर आपली पकड कमजोर होऊन जाते आणि ऐन परीक्षेच्या वेळेस आपण दबावामध्ये येत असतो. यासाठी तुम्ही त्याच्यावर फोकस करायचे. आणि तुम्ही जो स्वतः टाइम टेबल तयार केलेला आहे त्याचा कधीही डिस्टर्ब होऊ द्यायचा नाही. असा टाइम टेबल तयार करायचा तो आपण फॉलो केला पाहिजे. म्हणून ही एक गोष्ट लक्षात ठेवायची. आणि एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की ज्या स्वप्नाला घेऊन तुम्ही इथपर्यंत आलात ते पूर्ण होण्यासाठी तुम्हाला थोडीशी लंबी मंजिल तय करावीच लागेल आणि ती मंजिल पोहोचेपर्यंत थांबायचं नाही. म्हणून एक लक्षात ठेवायचं, डोंट फॉरगेट एव्हर हमें लंबी मंजिल तय करनी. आपल्या समोर असं काहीतरी ब्रीद असावं, असं काहीतरी घोषवाक्य असावं की जे आपण बोललो की आपल्याला एक एनर्जेटिक वाटायला पाहिजे. मी माझी तयारी करताना हे वाक्य माझ्यासाठी प्राण होतं, जीव की प्राण होतं आणि त्यामुळे मी ह्या वाक्याला मला जसं काही हेच वाक्य इथपर्यंत घेऊन आलं, हेच सेंटेन्स घेऊन आलं असं वाटतं. ते तुमच्यासाठी वेगळं काहीतरी असू शकतं, यस आय कॅन डू किंवा अजून काय. परंतु एक लक्षात ठेवायचं की आपलं ड्रीम पूर्ण होईपर्यंत आपण थांबायचं नाही. आता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा. आणि आवडला असेल म्हणून नाही, तर जर तुम्हाला खरंच